आजचा दिवस खूप खास होता. होळी आणि पौर्णिमा दोन्हीचा सुंदर योग. म्हणून सकाळची सुरुवात ही खासच करायची ठरवली. सकाळी लवकर उठून सगळं आवरून मी सर्वात आधी तुळशीचे पूजन केले. तुळशीला जल, हळदी, कुंकू, फूल अर्पण केले. नंतर आरती करून घेतली. मन शांत झालं आणि खूप प्रसन्न वाटत होते. त्यावेळी मनात एक चांगली सकारात्मक ऊर्जा मला जाणवत होती. त्यानंतर मी उंबरठ्याचे पूजन केले. पौर्णिमा असल्यामुळे उंबरठ्याला मी हळदीचे लेपन केले. त्यानंतर मी हळद, कुंकू, अक्षदा वाहिले आणि उंबरठ्याजवळ मी कापूरही जाळून घेतला. घराच्या उंबरठ्याचे पूजन म्हणजे घरात सुखसमृद्धीचे स्वागत. त्यानंतर मी दारासमोर छानशी अशी उंबरठ्यासमोर छानशी अशी एक रांगोळी काढून घेतली. होळी असल्यामुळे होळीचीही मी छानशी अशी रांगोळी काढली. आणि एकच प्रार्थना मनात होती, देवा आमच्या घरात नेहमी आनंद आणि समाधान राहू दे. देवांशलाही शाळेला सुट्टी लागल्या आहेत. त्याची एक्झाम झाल्यामुळे आता तो घरी आहे आणि त्याची तबल्याची परीक्षाही जवळ येत आहे. मग सकाळपासून त्याचा तबल्याचा रियाज चालू होता. त्याच्या तबल्याचा नाद घरभर घुमत होता. आई म्हणून ते ऐकताना मन भरून येते. आपली मुलं मेहनत घेताना पाहणं हीच खरी आनंदाची गोष्ट असते. यानंतर केली देवपूजा. देवांना अभिषेक, फुलं, आरती अर्पण केली. सणाचा दिवस असल्यामुळे विशेष नैवेद्याची तयारी करायची होती. देवघर असे छान सजवताना मला अगदी मन प्रसन्न होते. जणू घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा वावरत असते अशा वेळेस. नंतर मी आरतीही करून घेतली. आणि आपली नित्यसेवा करून घेतली मी. पौर्णिमा असल्यामुळे घरात खूप सारी अशी गडबड होती. नैवेद्य करायचा होता. संध्याकाळी सत्यनारायणची पूजाची तयारी करायची होती. अशी खूप काम होती. तर मी दुपारपासूनच तयारीला सुरुवात केली. मी पुरणाच्या नैवेद्याची तयारी केली. इथे पुरणपोळ्याही माझ्या छान लाटून झाल्या होत्या. पुरण शिजवणं, कणिक मळणं, सारण तयार करणं, घरभर गोड सुगंध दरवळत होता. नंतर संध्याकाळ कशी झाली हे कळलेच नाही. खऱ्या सणाच्या दिवशी वेळ कसा उडून जातो समजतच नाही. नंतर संध्याकाळी दिवाबत्ती केली. तुळशीला दिवा लावली. देवाजवळही दिवा लावले. नंतर मी सत्यनारायणची पूजा करून घेतली. सत्यनारायणची कथा वाचताना मन खूप शांत झालं. प्रत्येक ओळी श्रद्धा आणि विश्वास दडलेला असतो. कथा पूर्ण केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला आणि आरतीही केली. नंतर पौर्णिमा असल्यामुळे कुंकुमार्चनही करून घेतले मी. सर्वात शेवटी मी सत्यनारायणची आरती केली आणि सत्यनारायणना आपल्या शिऱ्याचा नैवेद्यही दाखवून घेतला. नंतर छानशी मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. त्याची नैवेद्य थाली सजवली आणि देवांना नैवेद्य सुद्धा दाखवला. हे सर्व करताना मनात एक समाधान होतं. दिवसभराची धावपळ पण त्यातला आनंद काही वेगळाच असतो. नंतर सोसायटीमध्ये होलिकाचे दहन होतं. मग सगळे मिळून आम्ही खाली गेलो. होलिकाची पूजा केली, नैवेद्य अर्पण केला. होलिकेची पूजा, नैवेद्य अर्पण केला आणि होलिका दहन म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. मनातल्या सगळ्या नव्या सुरुवातीचं स्वागत करण्याचा सण. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.